तर विद्यार्थी मित्रांनो, ट्रीटमेंट ऑफ ऍडजस्टमेंटचं प्रकरण आपण कंटिन्यू करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण कंपल्सरी ऍडजस्टमेंट स्टॅट्युटरी रिझर्वची बघितली. त्यानंतर ट्रान्सफर टू रिझर्व ही ऍडजस्टमेंट आपण पाहत होतो. स्टॅट्युटरी रिझर्व केल्यानंतर सुद्धा जर का संचालक मंडळाला आवश्यकता वाटली तर जनरल रिझर्वला, सिंकिंग फंड रिझर्वला, कॅपिटल रिझर्वला, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या निधीमध्ये किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या निधीमध्ये किंवा डिव्हिडंडचा रेट इक्वल करण्याकरिता किंवा बोनस डिक्लेअर करण्याकरिता रक्कम नफ्यातनं वर्ग केली जाते. अशा प्रकारची कुठलीही ऍडजस्टमेंट जर का गणितामध्ये करायला सांगितलेली असेल, ही ऍडजस्टमेंट टक्केवारीमध्ये जर का राहिली तर 2%, 3%, 4%ची रक्कम स्टॅट्युटरी रिझर्व प्रमाणेच चालू वर्षाच्या नफ्यावरती, करंट इयरच्या नेट प्रॉफिट वरती काढायची आहे रेट प्रमाणे. त्याची ट्रीटमेंट स्टॅट्युटरी रिझर्व सारखीच करायची आहे. म्हणजे पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा चौथा भाग अप्रोप्रिएशन मध्ये ट्रान्सफर टू सेंट्रल गव्हर्नमेंट, ट्रान्सफर टू स्टेट गव्हर्नमेंट, ट्रान्सफर टू जनरल रिझर्व, ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व दिलेल्या नावाने करायची आणि ट्रान्सफर झालेली रक्कम रिझर्व मध्ये ट्रान्सफर होईल. म्हणून दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या शेड्यूल नंबर 2 ज्याचं टायटल राहील रिझर्व, त्यामध्ये दिलेल्या रिझर्वच्या ओपनिंग बॅलन्स मध्ये अधिक करायची ट्रान्सफर रक्कम आणि रक्कम आउटर कॉलमला ट्रान्सफर करायची. नाव बदलेल परंतु ट्रीटमेंट स्टॅट्युटरी रिझर्व प्रमाणेच आहे. तिसरी समायोजना राहू शकते गणितामध्ये ट्रान्सफर प्रोव्हाइड फॉर डेप्रिशिएशन. ही ऍडजस्टमेंट फिक्स असेट वरती ज्या प्रकारे आपण कंपन्यांमध्ये करायचो तशाच पद्धतीने करायचं आहे. प्रोव्हाइड फॉर डेप्रिशिएशन ऑन फिक्स असेट टक्केवारीला दिले राहील. रिटर्न ऑफ व्हॅल्यू मेथड प्रमाणे दिलेल्या फिक्स असेट वरती टक्केवारी आकारायची आहे. मेथड दिलेली राहील फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, असली तर कॉस्ट प्राइस वरती काढायचं आहे. आणि मेथड नाही दिली तर सर्वसामान्यप्रमाणे आपण अझ्युम करतोय रिड्युसिंग बॅलन्स पद्धत आणि दिलेल्या ऍसेट वरती 5%, 10%, 15%, 20% दराने आपण घसारा निधी आकारतो. डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट करत असताना डेप्रिशिएशन हा आपला रेव्हेन्यू एक्सपेन्स असल्या कारणानं, ऑपरेटिंग एक्सपेन्स असल्या कारणानं पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये एक्सपेन्स म्हणून ट्रीट करायचा आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये शेड्यूल नंबर 16 ज्याचं टायटल राहतं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, या ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये डेप्रिशिएशन ऑन फिक्स असेट नावाने 5%, 10% ऍसेटची रक्कम लिहायची असतो. आणि दुसरा इफेक्ट हा ऍसेट मधनं, बिल्डिंग असली तर बिल्डिंग मधनं, मशीन असली तर मशीन मधनं, फिक्स ऍसेट शेड्यूल नंबर 10 जो बॅलन्स शीटचा राहिला त्या ओपनिंग बॅलन्स मधनं फिक्स ऍसेटच्या रकमेतनं मायनस करायचा. किंवा जर का लायबिलिटी साइडला डेप्रिशिएशन फंड नावाचं शीर्षक ट्रायल बॅलन्स मध्ये जर का असेल तर फिक्स ऍसेट मधनं मायनस न करता शेड्यूल नंबर 2 मध्ये डेप्रिशिएशन फंड मध्ये अक्युमुलेटेड डेप्रिशिएशन मध्ये चालू वर्षाचं डेप्रिशिएशन ओपनिंग बॅलन्स मध्ये अधिक करायचं आहे आणि आउटर कॉलम मध्ये लिहायचं. कुठल्या गणितामध्ये डेप्रिशिएशन फंड मध्ये प्लस करायचं आणि कुठल्या गणितामध्ये ऍसेट मधनं मायनस करायचं याचा निर्णय घेण्यासाठी ऑलरेडी जर का दिलेल्या 23 पत्रकामध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये जर का तुम्हाला डेप्रिशिएशन फंड नावाचं शीर्षक दिलेलं असेल तर डेप्रिशिएशन फंडला ट्रान्सफर करायची आणि डेप्रिशिएशन फंड नावाचं कुठलंही शीर्षक जर का गणितामध्ये दिलेलं नाही तर रिटर्न ऑफ व्हॅल्यू पद्धतीप्रमाणे फिक्स असेट मधनं मायनस करायचं. चौथी ऍडजस्टमेंट तुम्हाला देऊ शकतात मित्रांनो प्रोव्हाइड फॉर रिबेट ऑन बिल डिस्काउंट. शब्द नवीन आहे, ऍडजस्टमेंट पहिल्यांदाच येऊ शकते. प्रोव्हाइड फॉर रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड. बिल ऑफ एक्सचेंज मध्ये मॅच्युरिटी डेटच्या आधी लिक्विडिटी जर का गरज असली तर ग्राहक बँकेकडे जातो, बिल्स रिसिबलची नोट बँकेला देतो आणि बँक त्यांना अगाऊचे पैसे देतो. या ट्रान्झॅक्शनला आपण म्हणतो डिस्काउंटिंग ऑफ बिल. 90 दिवसाचा ड्यू डेटचा पिरियड असतानाही पैशाची चणचण असल्या कारणानं ग्राहकांनी बँकेकडे जाऊन आपलं बिल रिसिवेबल बँकेला गहाण ठेवलं आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये आगाऊ पैसा घेतलेला आहे.
याकरिता बँक डिस्काउंटची रक्कम 1%, अर्धा टक्का, 2% चार्ज करते. ही डिस्काउंटची रक्कम ऍडव्हान्स मध्ये चार्ज केल्या जाते. आता बिल पिरियड 3 महिन्यानंतर मॅच्युअर होणार आहे, म्हणून 12 महिन्याच्या बिलांपैकी मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै सातत्यानं जी बिलं असतात, परंतु आर्थिक वर्ष संपण्याच्या टोकावरती म्हणजे शेवटच्या 2 महिन्यांमध्ये, फेब्रुवारी महिना आणि मार्च महिन्यामध्ये जे बिल डिस्काउंट होतील आणि ज्यांचा ड्यू पिरियड 3 महिन्याचा राहतो. पुन्हा एकदा सांगतोय, इमॅजिन करा, चालू वर्ष आहे फेब्रुवारी 2021, चालू वर्ष आहे मार्च 2021, फेब्रुवारी 2021 आणि मार्च 2021 मध्ये ऍक्सेप्टेड बिल जे ग्राहकांनी आपल्याला दिलेले आहेत, या बिल्स रिसिव्हलला जर का कस्टमरली डिस्काउंटिंग जर का केलेलं असेल तर बँक फेब्रुवारी महिन्यामध्येच 3 महिन्याचा डिस्काउंट डिडक्ट करतो, मार्च 21 मध्येच 3 महिन्याचा डिस्काउंट डिडक्ट करेल आणि ग्राहकाला ऍडव्हान्स रक्कम डिस्काउंट कापून देईल. बँकांना डिस्काउंट प्राप्ती झालेली आहे, रिसीव्ह झालेला आहे, इन्कम झालेला आहे, म्हणून बँक हे कुठे लिहिणार, इंटरेस्ट रिसिव्ह किंवा डिस्काउंट रिसिव्ह मध्ये. पण फेब्रुवारी महिन्यामध्ये 3 महिन्याचा डिस्काउंट मिळाला, शेवटच्या महिन्यामध्ये मार्च 2021 मध्ये पुन्हा 3 महिन्याचा डिस्काउंट मिळाला, परंतु मार्च एकच महिना आर्थिक वर्षाशी निगडित आहे आणि समोरचे 2 महिने एप्रिल 2021 चा आणि मे 2021 चा हा पुढील वित्तीय वर्षाचा होता. त्याच पद्धतीनं फेब्रुवारीमध्ये जे बिल डिस्काउंट केलेत त्यामध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 3 महिन्याचा डिस्काउंट प्राप्त झालेला आहे. फेब्रुवारीचा आणि मार्चचा डिस्काउंट चालू आर्थिक वर्षाशी निगडित असतो, परंतु एप्रिल 2021 जे पुढचं वित्तीय वर्ष होतं त्या 1 महिन्याचा सुद्धा डिस्काउंट चालू वर्षातच प्राप्त झाला. म्हणून प्रत्येक वेळेला डिस्काउंट प्राप्त झालेली रक्कम चालू वर्षाचंच उत्पन्न असेल असं जरुरी नाही आहे. त्यातला काही भाग, आंशिक भाग हा वित्तीय वर्षाशी निगडित आहे आणि आंशिक भाग हा पुढच्या वित्तीय वर्षाचा आहे. पुढील वित्तीय वर्षाचा जो आंशिक डिस्काउंटचा भाग चालू वर्षामध्ये अगाऊनी प्राप्त झालेला आहे, या डिस्काउंटच्या रकमेला म्हटलं जातं रिबेट ऑन बिल डिस्काउंट. साध्या भाषेमध्ये प्री रिसिव्ड डिस्काउंट, पुढच्या वर्षाचा प्राप्त झालेला डिस्काउंट. मग प्री रिसिव्ड डिस्काउंट जर का असले तर त्याची ट्रीटमेंट प्रीपेड एक्सपेन्स प्रमाणेच करायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, एक्सपेन्सेस मधनं काढून टाका आणि डेटा साईडला लिहा. मग इथे पण आपण तेच करणार आहोत. प्री रिसिव्ड उत्पन्न आहे म्हणून उत्पन्नामधनं काढून टाकायचं आहे आणि अगाऊ उत्पन्न प्राप्त झालं म्हणून लायबिलिटी साईडला लिहिणार. म्हणून याची ट्रीटमेंट काय करायची आहे, उत्पन्नामधनं काढून टाकायचं, कारण की चालू वर्षाचं उत्पन्न नाहीये, पुढच्या वर्षाचं उत्पन्न अगाऊ मध्ये प्राप्त झालेलं आहे. म्हणून रिबेट ऑन बिल डिस्काउंट हा ऍडव्हान्स डिस्काउंट आहे, म्हणून प्री रिसिव्ड उत्पन्नाप्रमाणे उत्पन्नामधून वजा करायचा आहे. उत्पन्नाचा शेड्यूल नंबर 13 यातला जो डिस्काउंटची रक्कम असतो, डिस्काउंट रिसिव्ड ऑन बिल डिस्काउंटेड, या डिस्काउंटच्या रकमेमधनं वजा करायची आहे रिबेटची रक्कम. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट मध्ये शेड्यूल नंबर 5 जो अदर लायबिलिटीचा आहे त्यामध्ये ही रक्कम लिहायची. प्रोव्हाइड फॉर रिबेट ऑन बिल डिस्काउंट हा आयटम बँकिंग कंपनीमध्ये तुम्हाला पहिल्यांदा आलेला आहे, याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. रिबेट ऑन बिल डिस्काउंटची ट्रीटमेंट पुन्हा एकदा सांगतोय, रिबेटची रक्कम डिस्काउंटच्या शेड्यूल नंबर 13 मधून वजा करायची आणि बॅलन्स शीटच्या अदर लायबिलिटीच्या यादीमध्ये शेड्यूल नंबर 5 मध्ये त्याला समाविष्ट करायचं. पुढचा आयटम असतो प्रोव्हाइड फॉर आरडीडी, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स, बॅड डेट्स, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स किंवा रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स. साधारण ट्रीटमेंट आपली काय असायची, पी&एल अकाउंटच्या डेबिट साईडला आणि डेटर्स मधून वजा करा. इथे पहिले इफेक्ट बरोबर आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून मायनस करायचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या प्रोव्हिजनच्या यादीमध्ये याला लिहायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे 4 शेड्यूल नंबर असतात. शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट अर्न, शेड्यूल नंबर 14 अदर इन्कम, शेड्यूल नंबर 15 इंटरेस्ट एक्सपेंडेड आणि शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. चारही शेड्यूल मध्ये याला इन्क्लूड करायचं नाहीये. रिबेट, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स, रिझर्व फॉर बॅड डेट्स ची रक्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या प्रोव्हिजन या टायटल मध्ये यादीमध्ये समाविष्ट करायची आहे. आणि दुसरा इफेक्ट संपत्ती साईडला, बॅलन्स शीटच्या संपत्ती साईडला शेड्यूल नंबर 9 ज्याचं शीर्षक राहतं ऍडव्हान्सेस. या ऍडव्हान्सेस मध्ये 4 आयटम असतात.
डिमांड लोन, टर्म लोन, डिस्काउंटिंग ऑफ बिल्स परचेस अँड डिस्काउंटेड, कॅश क्रेडिट आणि बँक ओव्हरड्राफ्ट. हे बुडीत कर्ज आहे, पैसे प्राप्त झालेले नाही आहे, डुबलेले आहेत. तर डुबलेले पैसे ग्राहकांना भेटणार नाही आहे, म्हणून ग्राहकाकडनं येणे जे कर्ज होतं त्या येणे कर्जामधून आपल्याला मायनस करायचं. मग येणे कर्जाची रक्कम कोणती राहणार, तर ऍडव्हान्सेसच्या लिस्टमध्ये टर्म लोनची जी रक्कम राहतं या येणाऱ्या लोन मधनं बुडीत कर्जाची, डाऊटफुल कर्जाची रक्कम मायनस करायची. म्हणून RDD ची ट्रीटमेंट पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या प्रोव्हिजन मध्ये करायचा आहे आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट मध्ये शेड्यूल नंबर 9 मध्ये टर्म लोन मधनं RDD ची रक्कम वजा करायची. लक्षात आलं. पुढचा आयटम आहे प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स. मेक अ प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स. रक्कम दिलेली राहील किंवा काही ठिकाणी पर्सेंटेज दिलेलं राहील. पर्सेंटेज जर का दिलेलं असलं तर सुरुवातीला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये टोटल उत्पन्नामधून टोटल एक्सपेन्सेस मायनस करून प्रॉफिट बिफोर टॅक्स काढावा लागेल आणि त्यावरती 30%, 40%, 50% दरानं आपल्याला इन्कम टॅक्सची प्रोव्हिजन करावं लागेल. रक्कम जर का दिलेली असली तर ट्रीटमेंट कशी करायची आहे, तर प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स पुन्हा रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहे, आवर्ती स्वरूपाचा खर्च आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये समाविष्ट करायचा आहे. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये एक्सपेन्स साइडला प्रोव्हिजन या शीर्षकामध्ये लिहायचं आहे. प्रोव्हिजन या शीर्षकामध्ये प्रोव्हिजन फॉर बॅड डेट येते, प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स येतो आणि याच प्रकारे पुन्हा एक प्रोव्हिजन असतं प्रोव्हिजन फॉर कॉन्टिंजन्सी. तिघांची ट्रीटमेंट सारखीच राहतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये प्रोव्हिजनच्या यादीमध्ये समाविष्ट करायचा आहे आणि दुसरा इफेक्ट प्रोव्हाइड केलेली रक्कम सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आयकर विभागाला देणे आहे, आपली देयता आहे, लायबिलिटी आहे, म्हणून दुसरा इफेक्ट शेड्यूल नंबर 5 देयता साइडला अदर लायबिलिटी मध्ये आपल्याला लिहायची आहे. शेवटची समायोजन असू शकते प्रपोज डिव्हिडंड, फायनल डिव्हिडंड डिक्लेअर्ड बाय द डायरेक्टर्स. आंतरिक लाभांश वितरण. आंतरिक लाभांश वितरण टक्केवारीमध्ये जर का दिलेलं असेल तर पर्सेंटेज हे कशावरती काढायचं असते, लाभांश हा पेड अप शेअर कॅपिटल वरती आधारित असतो. बघा, काही पर्सेंटेज नेट प्रॉफिट वरती काढायचे आहे, काही पर्सेंटेज ऍसेटचं फिक्स ऍसेट वरती काढायचं आहे. डिव्हिडंडचं पर्सेंटेज हे पेड अप केलेल्या शेअर कॅपिटलच्या रकमेवरती 5%, 7%, 2% दरानं लाभांश वितरण दिलं. शेअर कॅपिटल वरती रक्कम काढल्यानंतर दिलेली रक्कम डिव्हिजिबल प्रॉफिट मधनं लाभांश वाटप करण्याकरता वेगळी काढायची आहे. हा भाग प्रॉफिट अँड लॉस वाटपाचा, वितरणाचा, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या अप्रोप्रिएशन भागात नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा अप्रोप्रिएशनचा भाग कोणता असतो, चौथा. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या अप्रोप्रिएशनच्या चौथ्या भागामध्ये याला लिहायचं असतं आणि लिहिलेली रक्कम भागधारकांना देणे आहे, म्हणून ही आपली देयता बनतं आणि देयता साइडला म्हणून बॅलन्स शीटच्या शेड्यूल नंबर 5 मध्ये अदर लायबिलिटी मध्ये हा आयटम समाविष्ट करायचा असतो. आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण ट्रीटमेंट ऑफ ऍडजस्टमेंट हा भाग बघितला आणि समरी ऑफ द शेड्यूल 16 हा महत्वाचा भाग बघितला. पुढील व्हिडिओमध्ये छोट्या प्रकारचे गणिताची ट्रीटमेंट आपण सुरू करणार. धन्यवाद.